यशवंतराव पाटील यांच्या भव्य वाडा सातार्याच्या क्षितिजावर कोरीव दगड आणि लाकडाच्या पहाडेकर्यासारखा उभा होता. त्याच्या भिंती पृथ्वी इतक्याच प्राचीन रहस्यांचे रक्षण करत होत्या. ओल्या मातीच्या सुगंधाने आणि आतील अंगणात उमलणाऱ्या चमेलीच्या सुगंधाने हवा दाट होती, ज्यामुळे उदासीनतेचे वातावरण निर्माण झाले होते. त्या कॉरिडॉरमध्ये शांतता केवळ आवाजाचा अभाव नव्हता, तर त्याच्या रहिवाशांच्या सर्वात खोल इच्छांना दाबून टाकणारी भौतिक उपस्थिती होती. यशवंतराव, ज्यांचे राखाडी केस आणि लोखंडी नजर संपूर्ण प्रदेशाचा करत होते, ते सावलीतून निर्दोष स्थितीत चालत होते. जरी त्यांचे हृदय वर्षानुवर्षे शोक आणि सामाजिक कर्तव्याने कठोर झाले होते. प्रत्येक पाऊल दगडी जमिनीवर प्रतिध्वनित होत होते, एक लयबद्ध ठोका जो परंपरेला समर्पित जीवनाचे काही सेकंद मोजत होता. तर जवळ येत असलेल्या वादळाने त्यांच्या भावनिक संयमाचा बांध फोडण्याची धमकी दिली होती. बाहेर वटपौर्णिमा उत्सवाने गावाला चैतन्यशील रंगांनी रंगवले, परंतु मनोर घराच्या आत वातावरण बर्फाल, गुदमरणाऱ्या कडकपणाचे होते. गौरी, अवघ्या 23 वर्षांची तरुण विधवा, अंगणातून एका भूतासारखी फिरत होती. ती फिकट सुती साडी परिधान करून, जी तिच्या बहिष्कृत आणि कायमच्या शोकाचे प्रतीक होती. तिच्या मोठ्या, उदास डोळ्यांनी एका व्यत्ययग्रस्त तरुणाचे वजन वाहून नेले होते. ती इतर स्त्रिया त्यांच्या पतींचा उत्सव साजरा करताना पाहत होती, जेव्हा ती अवांछित कौटुंबिक ओझ्याच्या भूमिकेत होती. दागिने किंवा अलंकार नसलेली गौरीची तेजस्वी त्वचा तेलाच्या दिव्यांच्या जगमगत्या प्रकाशात चमकत होती, ज्यामुळे आजूबाजूच्या तपस्येशी एक वेदनादायक विरोधाभास निर्माण झाला. ती एक तेजस्वी फूल होती, जी तिच्या अदृश्यतेची मागणी करणाऱ्या परंपरेच्या भाराने चिडली जात होती, परंतु तिच्या आत्म्यातली आग अद्याप एकांताने पूर्णपणे विझलेली नव्हती. अचानक क्रोधाने सातारावर वादळ कोसळले. वाड्याच्या मध्यवर्ती अंगणाचे अनागोंदी आणि जंगली सौंदर्याच्या दृश्यात रूपांतर झाले. वारा कोरलेल्या लाकडी तुल्यांमधून आवाज करत होता. गौरीने तिच्या थरथरत्या नाजूक हातांनी ज्या लहान ज्वाला वाचवण्याचा प्रयत्न केला, त्या विझवत होत्या. वरच्या बाल्कनीत यशवंतरावांची उपस्थिती तिला लक्षात आली नाही. ती तिला अशा तीव्रतेने पाहत होती जी तो स्वतः स्पष्ट करू शकत नव्हता किंवा रोखू शकत नव्हता. मुसळधार पावसाने तिला लवकरच पूर्णपणे भिजवले. तिच्या साडीचा पातळ, साधे कापड तिच्या त्वचेला चिकटून राहिले, ज्यामुळे जीवन आणि ओळखीसाठी ओरडणाऱ्या शरीराचे वक्र प्रकट झाले. त्या क्षणी गौरीची शारीरिक असुरक्षितता कुलगुरूंच्या विनाशकारी एकांताशी भिडली, ज्यामुळे रात्रीच्या अंधारात शांत, धोकादायक विजेच्या कडकडाटाप्रमाणे तणावाचा एक विद्युत छाप निर्माण झाला. यशवंतरावांना त्यांच्या छातीत एक घट्टपणा जाणवला जो त्यांना गेल्या काही दशकांमध्ये जाणवला नव्हता. तो संरक्षण आणि त्यांच्या मृत पत्नीसोबत पुरल्याची तीव्र इच्छा यांचे मिश्रण होते. गौरीला एका साध्या तेलाच्या दिव्याला जिवंत ठेवण्यासाठी घटकांशी झुंजताना पाहून त्यांना त्यात स्वतःच्या अस्तित्वाचे प्रतिबिंब दिसले. मृत्यू आणि कर्तव्याच्या थंड श्वासाचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करणारी एक ज्वाला. कुलगुरू त्यांच्या वयाला खोटे ठरवणाऱ्या तत्परतेने दगडी पायरड्या उतरले. त्यांची नजर अंगणाच्या मध्यभागी असलेल्या कमकुवत भिजलेल्या आकृतीवर टेकली. पावसाच्या आवाजाने त्यांचे विचार दबले. त्यांच्या नसांमध्ये फक्त धडधडणारी उष्णता आणि त्यांच्या सुनेचे दर्शन राहिले, जी त्या क्षणी आता मुलगी नसून एक निषिद्ध स्त्री वाटत होती. त्या कच्च्या दृष्टीतून इच्छा जन्माला आली. एका भूमिगत नदीला शेवटी पूर्ण शक्तीने बाहेर पडण्यासाठी एक भेगा पडल्या. यशवंतराव शेवटी अंगणात पोहोचले तेव्हा त्यांच्या कठोर चेहऱ्यावरून पाणी वाहत होते. त्यांच्या अढळ अधिकाराच्या अभिव्यक्तीच्या कठीण रेषा क्षणभर मऊ करत होत्या. गौरीने त्यांच्या उपस्थितीवर आश्चर्याचा एक छोटासा आवाज काढला. ओल्या दगडावर अडखळली आणि कुलगुरूंच्या मजबूत बाहुनी लगेच दिला आधार. शारीरिक संपर्क तात्काळ आणि जबरदस्त होता, जसे दोन विरुद्ध ध्रुवांच्या भेटीतून एक ठिणगी निर्माण होते जी दुर्लक्ष करणे अशक्य आहे. सत्तेच्या काठीला धरण्याची सवय असलेल्या त्याच्या हाताने आता तरुण विधवेची बारीक कंबर धरली होती. भिजलेल्या कापडातून तिच्या शरीराची उबदारता जाणवत होती. ओल्या चमेलीच्या सुगंधाने
आणि ती गौरीच्या श्वासाने त्यांच्यातील लहान जागा भरून काढली, ज्यामुळे जवळीकतेचा एक बुडबुडा निर्माण झाला जो बाह्य जग आणि सामाजिक नियम आत जाऊ शकले नाहीत. ते तिथे उभे होते, व्हरांड्याच्या अरुंद आश्रयाखाली. त्यांचे शरीर इतके जवळ होते की यशवंतरावांना गौरीच्या हृदयाचे अनियमित ठोके स्वतःच्या छातीवर जाणवत होते. विजेचा एक चमक तिच्या चेहऱ्यावर प्रकाश टाकत होता, ज्यामुळे तिच्या वाढलेल्या डोळ्यांत चमकणारी धोकादायक उत्सुकता आणि भीती दिसून येत होती. त्याने तिच्या डोळ्यांवर झाकलेले ओले केस पुसण्यासाठी संकोचून हात वर केला आणि गौरीच्या उबदार त्वचेवर त्याच्या बोटांचा स्पर्श दोघांनाही विजेच्या झटक्यासारखा वाटत होता. पाऊस वाड्यावर पडत असताना वेल थांबल्यासारखा वाटत होता, परंतु परिस्थितीमुळे सक्तीच्या त्या आलिंगनात नियम आणि मनाईंचे जग कोसलू लागले. ही सुरुवात होती अशा गोष्टीची ज्याचे नाव घेण्यास ते दोघेही तयार नव्हते, परंतु ज्याला ते दोघेही आधी जलत असल्याचे जाणवत होते. यशवंतरावांनी तिच्या डोळ्यात खोलवर पाहिले. त्यांना त्यांच्या मुलाची विधवा नाही, तर प्रेमाची तहान लागलेली एक आत्मा आणि विनाशकारी सौंदर्याची एक स्त्री दिसली, जी त्यांनी कधीही स्वतःला लक्षात येऊ दिली नव्हती. त्यांना गौरीच्या शरीरात पसरलेला थरकाप जाणवला, एक थरकाप जो केवळ थंडीमुळे नव्हता, तर तिला खूप घाबरवणाऱ्या एका गुप्त अपेक्षेमुळे होता. कुलगुरूंचे लोखंडी आसन एका क्षणासाठी डलमलीत झाले. त्यांच्या बाहूंमध्ये असलेल्या तेजस्वी तरुणांच्या सान्निध्याला त्यांच्या प्रौढ पुरुषत्वाने एका नवीन मालकी भावनेने प्रतिसाद दिला. त्या क्षणी सामाजिक कर्तव्याची कडकपणा त्या असुरक्षित स्त्रीकडून येणाऱ्या मानवी उबदारतेच्या आश्वासनासमोर एक रिकामी तृंग वाटली. त्यांना माहीत होते की ती रेषा ओलांडल्याने सर्व काही बदलेल, परंतु सावलीच्या जगात गौरीच्या त्वचेची उबदारता ही एकमेव खरी गोष्ट होती. गौरीला यशवंतरावांच्या अधिकाराचे वजन अधिक वैयक्तिक आणि अस्वस्थ करणाऱ्या गोष्टीत रूपांतरित झाल्याचे जाणवले. एक अशी सुरक्षितता जी तिला तिच्या मृत पतीच्या बाहूमध्ये कधीच अनुभवली नव्हती. त्याच्याकडून येणाऱ्या चंदनाच्या लाकडाच्या आणि पावसाच्या सुगंधाने तिला वेढले. ज्या भावना तिने सभ्यतेच्या नावाखाली आणि समाजाने लादलेल्या शोकाच्या नावाखाली दाबण्याचा प्रयत्न केला होता, त्या जागृत केल्या. ती त्याच्या स्पर्शापासून मागे हटली नाही. त्याऐवजी ती थोडीशी पुढे झुकली आणि तिच्या कुटुंबाच्या नेहमीचा अगम्य आधारस्तंभ असलेल्या प्रभावशाली पुरुषापासून आश्रय घेतला. निषिद्ध इच्छा धडधडू लागली, एका लज्जास्पद आणि रोमांचक गुपितासारखी, सातार्याच्या कायद्यांविरुद्ध मूकबंड. ते दोन एकांत होते, जे अंधारात एकत्र येत होते, वादळाने एकत्र आले होते आणि आता भयानक नाजूक वाटणाऱ्या परंपरांच्या अथांग तलाशी वेगळे झाले होते. यशवंतरावांचा हात तिच्या चेहऱ्यावर पडला. पाणी कोरडे करत होता, त्याला माहीत नसलेल्या कोमलतेने. तर त्याचे डोळे गौरीच्या ओठांवर स्थिर राहिले, हवेच्या शोधात वेगळे झाले. त्यांच्यातील कामुक ताण जवळजवळ स्पष्ट होता, एक वीज ज्यामुळे त्यांच्या हातावरील केस उभे राहिले आणि त्यांचे रक्त त्यांच्या अंगणात वेगाने वाहत होते. कुलगुरूंना त्यांच्या आत्म्याला फाळणारा अंतर्गत संघर्ष जाणवत होता, परंतु या महिलेला जगाच्या थंडीपासून वाचवण्याची इच्छा सामाजिक बहिष्काराच्या भीतीपेक्षा अधिक मजबूत होती. त्याने तिला थोडे जवळ ओढले, संरक्षणाच्या जवळजवळ अगोचर हावभाव ज्याने पापी सहभागाच्या मूक करारावर शिक्कामोर्तब केले. त्या अंधाऱ्या अंगणात समुदायाच्या नेत्याच्या अधिकाराची जागा दशकांच्या हिवाळ्यानंतर पुन्हा जिवंत वाटणाऱ्या पुरुषाच्या असुरक्षिततेने घेतली जात होती. जर तुम्ही आदरणीय यशवंतरावांच्या जागी असता आणि वादली रात्री गौरीचे निषिद्ध सौंदर्य तुमच्या डोळ्यांसमोर फुललेले पाहिले, तर तुम्ही काय कराल? तुम्ही या जबरदस्त इच्छेला शरण झाल की कोणत्याही किंमतीत तुमच्या कुटुंबाचा सन्मान राखाल, जरी त्यासाठी अंतर्गत एकाकीपणाने मरावे लागले तरी? समाजाचा आधारस्तंभ असण्याचा दबाव आणि त्याचवेळी तुम्हाला खरोखर पाहणारी एकमेव व्यक्ती एका चुंबनाच्या अंतरावर आहे असे वाटणे, परंतु ती तुमची स्वतःची सून आहे याची कल्पना करा. सातार्याच्या या ग्रामीण भागात, जिथे वाडाच्या भिंती पिढ्यानपिढ्या नष्ट करू शकणारे सत्य लपवतात, कर्तव्य आणि पाप यांच्यातील तणाव कधीही इतका जास्त नव्हता. या नैतिक दुविधेवर तुमचा मसालेदार प्रतिसाद आणि तुमचे मत आत्ताच कमेंटमध्ये
लिहा जेणेकरून आपण या निषिद्ध आगीवर चर्चा करू शकू. वादळानंतरच्या दिवसांत वाड्यातील वातावरणात प्रचंड बदल झाला. स्थिर विजेचा भार वाढला ज्यामुळे हवा अधिक दाट आणि श्वास घेण्यास कठीण झाली. यशवंतराव गौरीकडे पाहूनही तिच्या शरीराची त्याच्या विरुद्धची संवेदना आणि बोटांखालील त्या ओल्या त्वचेची नाजूकता लक्षात ठेवू शकले नाहीत. तो त्याच्या नेहमीच्या तीव्रतेने कौटुंबिक मेळाव्यांचे अध्यक्षपद भूषवत पूर्ण अधिकाराचा मुखवटा राखण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याचे डोळे नेहमीच सावलीत तिच्या फिकट आकृतीचा शोध घेत होते. गौरी तिच्या स्वतःच्या उपस्थितीची एक नवीन जाणीव घेऊन हलत होती. तिच्या मूक भक्तीचा प्रत्येक हावभाव आता एका लपलेल्या हेतूने भरलेला होता. निषिद्ध इच्छा त्या हवेलीचा तिसरा रहिवासी बनली होती, एक अदृश्य अस्तित्व जे कुलपिता आणि विधवेच्या प्रत्येक पावलासोबत आणि प्रत्येक नजरेसोबत जात असे. हे सर्व कसे सुरू झाले याची आठवण यशवंतरावांच्या लांब रात्रीमध्ये परत आली, जेव्हा त्यांच्या मोठ्या कोरीव सागाच्या पलंगावर एकटेपणाचे ओंझे असह्य झाले. त्यांना आठवले की गौरी पहिल्यांदा घरात कधी प्रवेश केली, त्याच्या मुलासाठी एक लाजालू वधू, आणि तो तिला कुटुंबाच्या वंशाचा फक्त एक विस्तार म्हणून कसा पाहत होता. तथापि त्याच्या वारसाला घेऊन गेलेल्या दुर्घटनेनंतर त्यांच्यात निर्माण झालेली शांतता परस्पर समजुतीच्या पुलात रूपांतरित होऊ लागली, जी इतर कोणताही नातेवाईक ओलांडू शकत नव्हता. त्याने तिचे दुःख पाहिले, पाटील कुलातील इतर सदस्य तिला दुर्दैवी कसे वागवतात हे पाहिले, आणि यामुळे त्याच्यात एक संरक्षणात्मक क्रोध जागृत झाला. तथापि हे संरक्षण अधिक गडद आणि अधिक शारीरिक गोष्टीत रूपांतरित झाले होते, एक भूक जी त्याच्या वय आणि सामाजिक प्रतिष्ठेला आव्हान देत होती. गौरीला त्या रात्रीच्या प्रतिमांशी देखील संघर्ष करावा लागला. ती प्रार्थना करण्यासाठी डोळे बंद करताना यशवंतरावांच्या हातांची उबदारता तिच्या कंबरेवर जाणवत होती. तिला माहीत होते की तिचे सासरे आदर आणि अंतराचे प्रतीक असले पाहिजेत हे चुकीचे आहे, परंतु त्याने तिच्याकडे ज्या प्रकारे पाहिले त्यावरून तिला वर्षानुवर्षे पहिल्यांदाच जिवंत वाटले. केवळ शापित विधवा असण्याऐवजी त्याच्या नजरेत ती एक अशी स्त्री होती, जी उत्कटता जागृत करण्यास आणि प्रदेशातील सर्वात शक्तिशाली पुरुषाला अस्वस्थ करण्यास सक्षम होती. मूकमोहाचा हा खेळ लहान लहान बंडखोरींनी सुरू झाला, जसे की जेव्हा तिने त्याच्या उपस्थितीत तिची साडी खांद्यावर थोडीशी पडू दिली, किंवा जेव्हा ती त्याला सकाळचा चहा देत असताना त्यांच्या बोटांनी जाणून बुजून एकमेकांवर आदळले. प्रत्येक स्पर्श हा एक चिथावणी होता. यशवंतरावांच्या संरक्षणाची भिंत किती दूरपर्यंत टिकू शकते हे पाहण्याची एक परीक्षा होती. त्यांच्यातील शारीरिक रसायनशास्त्र लहान संवादांमधून वाढले, ज्यामध्ये अगरबत्तीच्या धुरासारखे हवेत लटकणारे छुपे हेतू होते. आज चहा गरम आहे, गौरी, यशवंतराव म्हणायचे. त्यांचा खोल आवाज तिच्या छातीवर गुंजत होता, तर त्यांची नजर तरुणीच्या उघड्या मानेवर गेली होती. दुपारप्रमाणे, महाराज, उष्णता आपल्याला शांत राहू इच्छित नाही असे दिसते. ती मऊ पण ठाम आवाजात उत्तर द्यायची, त्याच्या नजरेला धैर्याने रोखून धरायची ज्यामुळे तो स्तब्ध व्हायचा. हे संवाद धोकादायक होते, जसे की पावडरच्या पिपाजवळ आगीशी खेळणे, आणि दोघांनाही माहीत होते की कोणताही अतिरिक्त शब्दस्फोट घडवू शकतो. तथापि खोट्याचा उत्साह आणि खाजगी संहिता व्यसनाधीन आहे हे समजून घेणारे एकमेव व्यक्ती असण्याचा गुप्त आनंद, ज्यामुळे दैनंदिन जीवन सहनशील बनते. यशवंतरावांनी परंपरेला सूक्ष्मपणे तोडण्यास सुरुवात केली. प्रथम शेतीच्या व्यवस्थापनाबद्दलच्या चर्चेत गौरीचा समावेश केला, जी त्या ग्रामीण वातावरणात एका महिलेसाठी, विशेषतः विधवेसाठी, अभूतपूर्व गोष्ट होती. त्याने तिच्या बुद्धिमत्तेची आणि स्वार्थासाठी तिच्या लोभी नातेवाईकांनी दुर्लक्षित केलेल्या उपायांना ती कशी पाहू शकत होती याची कदर केली. असे करून त्याने तिला तिच्या गुलामगिरीच्या पदावरून उंचावले, परंतु वाड्यात राहणाऱ्या काकू आणि चुलत भावंडांच्या सावध नजरेने शोधण्याचा धोका देखील वाढवला. बौद्धिक संबंधामुळे केवळ शारीरिक आकर्षण वाढले, कारण त्याला तिच्यामध्ये स्वतःच्या ताकदीला आणि दृढनिश्चयाला पात्र असलेला जोडीदार दिसला. प्रत्येक व्यावसायिक बैठक त्यांच्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये एकट्टे राहण्याचे निमित्त होते, जिथे जुन्या पुस्तकांच्या आणि
चंदनाच्या सुगंधाने फुलण्याच्या इच्छेसाठी एक परिपूर्ण वातावरण निर्माण केले. सर्वांना धक्का देणाऱ्या धाडसी हावभावात यशवंतरावांनी गौरीला मऊ रंगांच्या साड्या दिल्या, कारण त्यांनी असा युक्तिवाद केला की जास्त शोक केल्याने घरातील सुसंवाद बिघडत आहे. जेव्हा ती जांभल्या रंगाची साडी परिधान करून दिसली, ज्यामुळे तिच्या डोळ्यांची खोली आणि तिच्या त्वचेचा तेज वाढला, तेव्हा कुलगुरूंचे हृदय क्षणभर थांबले आणि जेवणातील शांतता बधीर करणारी होती. इतर नातेवाईकांनी संशयास्पद नजरा एकमेकांवर टाकल्या आणि विधवेला मिळत असलेल्या अतिस्वातंत्र्य आणि ते देव आणि समुदायाच्या क्रोधाला कसे आकर्षित करू शकते याबद्दल कुजबुजले. पण यशवंतरावांना त्याची पर्वा नव्हती. गौरीच्या परिवर्तनाचा विचार करत असताना इतरांच्या अपेक्षांना झुगारण्यात त्यांना जवळजवळ क्रूर आनंद वाटत होता. ती सावली राहणे सोडून देत होती आणि त्याच्या अस्तित्वाचा मध्यवर्ती प्रकाश बनत होती, जरी तो प्रकाश कुटुंबाचा सर्व सन्मान जाळून टाकणार असला तरी. पकडले जाण्याची भीती सतत सोबती होती, विशेषतः जेव्हा यशवंतरावांना हवेलीच्या अंधाऱ्या कॉरिडॉरमधून चालत असताना गौरीला स्पर्श करण्याची तीव्र गरज भासत होती. त्याला माहीत होते की साताऱ्यातील सामाजिक न्याय निर्दयी असेल आणि अशा घोटाळ्यामुळे संपूर्ण बहिष्कार आणि त्याने बांधलेल्या सर्व गोष्टींचा नाश होऊ शकतो. तथापि खोट्याच्या एड्रेनालाईनने कामोत्तेजक म्हणून काम केले. बंद दारामागे किंवा चंद्रप्रकाशाखाली चोरीच्या जवलिकतेच्या प्रत्येक क्षणाला तीव्र केले. तो स्वतःला परंपरेचा स्तंभ म्हणून एक निर्दोष सार्वजनिक जीवन जगताना पाहत होता, तर त्याचे खाजगी जीवन निंदनीय रहस्य आणि निषिद्ध इच्छांचे वावटल होते. या द्वैताने त्याला ग्रासले, परंतु त्याने त्याच्या धार्मिक नातेवाईकांच्या नजरेत दिसणाऱ्या ढोंगाच्या थंडपणापेक्षा उत्कटतेची आग पसंत केली. गौरीला धोका वाढत असल्याचे जाणवले. ती तिच्या जवळून जाताना दासी कशी कुजबुजत होत्या आणि क्वचित प्रसंगी ती वाडा सोडताना गावातील स्त्रिया तिला कसे टाळत होत्या हे पाहत होती. तिला माहीत होते की ती मोक्ष आणि विनाश यांच्यातील एका बारीक रेषेवर चालत आहे, परंतु तिच्या अदृश्य जीवनात परत येण्याची शक्यता सामाजिक नरकापेक्षाही भयानक होती. यशवंतरावांच्या पाठिंब्याने तिला एक नवीन शक्ती दिली, एक धैर्य ज्यामुळे ती तिच्या हनुवटी उंच धरून आणि तिच्या डोळ्यात विजयाची चमक दाखवून शत्रू नातेवाईकांना तोंड देऊ शकली. ती त्या घराची अनधिकृत राणी बनत होती. ज्या माणसाला सर्वजण घाबरत होते, त्याच्या मनावर राज्य करत होती आणि ही शक्ती मादक होती. उघडकीस येण्याच्या धोक्यामुळे तिच्या सासऱ्यांशी असलेले संबंध आणखी तीव्र झाले, जणू काही ते जगाविरुद्ध एकत्र आले आहेत. एका काकूने यशवंतरावांना बागेत एका उन्हाळ्याच्या दुपारी गौरीचा हात बराच काळ धरून असल्याचे सांगितल्यावर अफवा अधिक आक्रमकपणे पसरू लागल्या. गावात यासारखी गप्पा गोष्टी पसरल्या, ज्यामुळे पाटील कुटुंबाचा सन्मान कमी झाला आणि सर्वजण ज्या नेत्याशी सल्लामसलत करायचे त्यांच्या प्रामाणिकपणावर शंका निर्माण झाली. पारंपरिक मनोरघराच्या नैतिकतेबद्दल चिंतित असलेल्या इतर गावातील वृद्धांच्या अनपेक्षित भेटींच्या स्वरूपात बाह्य दबाव प्रकट होऊ लागला. यशवंतरावांनी त्यांचे नेहमीच्या सौजन्याने स्वागत केले, परंतु राजनयिक हास्यामागे वर्षानुवर्षे त्यांना भेटलेल्या एकमेव शुद्ध गोष्टीचा न्याय करण्याचे धाडस करणाऱ्यांवर त्यांचा राग वाढला. त्यांना जाणीव झाली की जाले जवळ येत आहे आणि लवकरच त्यांना प्रलोभनाच्या खेल समाजाच्या क्रूर वास्तवाला सामोरे जावे लागेल. यशवंतराव प्रार्थना करणार होते. त्या धार्मिक उत्सवादरम्यान त्यांच्या परिपूर्ण सार्वजनिक जीवनातील आणि त्यांच्या निंदनीय खाजगी जीवनातील फरक अगदी टोकाला पोहोचला. ते पवित्र मंत्र म्हणत असताना त्यांचे मन गौरीच्या गल्ल्याच्या वळणावर आणि काही तासांपूर्वी ग्रंथालयात गुप्तपणे भेटलेल्या तिच्या श्वासाच्या उभीकडे भटकत होते. त्याला परंपरेच्या वेदीवर एक ढोंगी पापी वाटत होते, पण त्याला कोणताही पश्चात्ताप नव्हता. फक्त विधी पूर्ण करून त्याला मानव बनवणाऱ्या स्त्रीकडे परत जाण्याची तीव्र इच्छा होती. गौरीने त्याला महिलांच्या विंगमधून पाहिले. तिची उत्साही उपस्थिती उपस्थित असलेल्या श्रीमंत पत्नींच्या सर्व दागिन्यांपेक्षा तेजस्वीपणे चमकत होती. दोघांसाठीही तणाव असह्य होता. एक ताड त्याच्या मर्यादेपर्यंत पसरलेली होती, जी शक्य तितक्या अयोग्य क्षणी तुटण्याची भीती होती.
यशवंतरावांना कळले की त्यांचे नातेवाईक गौरीचे लग्न दूरच्या गावातील एका क्रूर पुरुषाशी करण्याचा कट रचत आहेत, फक्त तिच्यापासून सुटका करून घेण्यासाठी आणि वारसा मिळवण्यासाठी. दुसऱ्या पुरुषाने गौरीला स्पर्श केल्याच्या कल्पनेने कुलगुरूंचे रक्त उकळले. त्यांच्यात वेडेपणाची सीमा असलेली मालकी जागृत झाली. सर्वात वाईट घटना घडल्यास तिला आर्थिक सुरक्षिततेची हमी देण्यासाठी तो सावधगिरीने निधी हस्तांतरित करू लागला आणि कागदपत्रे तयार करू लागला. प्रत्येक सावधगिरीचा हावभाव त्याच्या वाढत्या प्रेमाचा पुरावा होता. जरी तो तरीही तो शब्द वापरण्यास नकार देत होता. त्याला संरक्षणाचे कर्तव्य म्हणण्यास प्राधान्य देत होता. पण गौरीला सत्य माहीत होते. तिला त्याच्या डोळ्यात तिला पूर्णपणे ताब्यात घेण्याची इच्छा दिसली. जसे वडील मुलीचे रक्षण करतात तसे नाही तर एक पुरुष आपल्या पत्नीसाठी लढतो. अत्यंत धाडसीपणाच्या क्षणी यशवंतरावांनी गौरीला शहराच्या व्यवसाय सहलीवर त्याच्यासोबत येण्याचे आमंत्रण दिले, ज्यामुळे त्याच्या रूढीवादी नातेवाईकांमध्ये खरा गोंधळ निर्माण झाला. प्रवासादरम्यान सातार्याच्या निर्णयात्मक नजरेपासून दूर दबलेल्या तणावाला शेवटी खोल संभाषणांमध्ये आणि धाडसी स्पर्शांमध्ये मार्ग सापडला. एका आलिशान हॉटेलच्या तटस्थ वातावरणात ते जवळजवळ सामान्य जोडप्यासारखे वागू शकत होते. जेवण आणि हास्य सामायिक करू शकत होते, जे वाड्याच्या भिंतीमध्ये अशक्य झाले असते. या अल्प स्वातंत्र्याने त्यांना परंपरेच्या बंधनाबाहेर जीवन कसे असू शकते हे दाखवले. गौरीला पुन्हा जिवंत गाडू न देण्याचा यशवंतरावांचा संकल्प बलकट केला. तथापि घरी परतल्याने विनाशकारी शक्तीने वास्तव परत आले आणि हवेलीच्या सावल्या पूर्वीपेक्षा जास्त दाट वाटू लागल्या. गौरीला नातेवाईकांकडून गुप्त धमक्या येऊ लागल्या, ज्यांनी तिच्यावर कुटुंबाचे दैव चोरण्यासाठी काल्या कलांनी कुलगुरूंना जादू करण्याचा आरोप केला. तिने शांतपणे त्रास सहन केला, परंतु तिचा निर्धार डगमगला नाही, कारण तिला माहीत होते की तिला सातारातील सर्वात शक्तिशाली पुरुषाचा पाठिंबा आहे. त्यांच्यातील कामुक संबंध केवळ शरीराबद्दल नव्हता तर आत्म्याबद्दल होता. ते प्रतिकूल आणि लोभी वातावरणात एकमेकांचे आश्रयस्थान बनले होते. पकडले जाण्याचा धोका आता एक रोजा वास्तव बनला होता. दासी पडद्याआडून हेरगिरी करत होत्या आणि नातेवाईक अनोळखी वेली कॉरिडॉरमध्ये हरवले जात होते. मोह आणि खोटेपणाचा खेळ संपुष्टात येत होता आणि यशवंतरावांचे पुढचे पाऊल त्यांना दोघांनाही त्यांच्या भोवती येणाऱ्या विनाशापासून वाचवण्यासाठी निर्णायक ठरले पाहिजे. यशवंतरावांना हे समजले की गौरीचे रक्षण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सर्वांसमोर त्यांचे बंधन मान्य करणे, जरी त्यासाठी त्यांनी बांधलेल्या सर्व गोष्टींचा त्याग करावा लागला तरी. नेहमीच सन्मानाला महत्त्व देणारा हा कुलपिता आता समाज ज्या स्त्रीला शापित मानत होता, तिच्यासाठी आपली प्रतिष्ठा चिखलात फेकण्यास तयार होता. अंतर्गत विरोधाभास हृदयद्रावक होता. तो आता ज्या कायद्यांना तो मोडू इच्छित होता त्यांचे रक्षक होता. गौरीसाठीची त्याची इच्छा त्याचा धर्म बनली होती आणि एकेकाली त्याच्या सत्तेचा महाल असलेला वाडा नैतिक ढोंगीपणाविरुद्ध वैयक्तिक क्रांतीचा मंच बनला होता. तो अंतिम संघर्षासाठी तयार होता. त्याला हे माहीत होते की या कथेचा कलस केवळ कामुकच नाही तर प्रेमाच्या स्वातंत्र्यासाठी एक तीव्र लढाई असेल. गुप्ततेची शेवटची रात्र एका मूक आणि हताश आत्मसमर्पणाने चिन्हांकित झाली, जिथे यशवंतरावांचे हात गौरीच्या शरीराचा शोध घेत होते आणि तहान भागवणे अशक्य वाटत होते. त्याच्या ऑफिसच्या अंधारात चामड्याच्या आणि लाकडाच्या सुगंधाने वेढलेले त्यांनी अशी वचने दिली ज्यांना शब्दांची गरज नव्हती, फक्त त्यांच्या एकत्रित शरीराची उबदारता आणि संक्रमित श्वासांची. बाहेर धोका लपून बसला होता, षड्यंत्र आणि अफवांच्या रूपात दारावर ठोठावत होता, परंतु त्या आश्रयाच्या आत ते फक्त दोन मानव होते जे एकमेकांची उबदारता शोधत होते. उद्या गावाचा न्याय आणि नातेवाईकांचा रोष आणणार होता, परंतु त्या रात्री पाप हाच मुक्तीचा एकमेव मार्ग होता. खोट्याचा खेळ संपला होता. तेव्हापासून दोन निषिद्ध प्रेमींचे भवितव्य निश्चित करण्यासाठी फक्त कच्चे आणि निंदनीय सत्य उरले होते. ग्रामसभेची पंचायतीची सकाळ एका अथक सूर्यप्रकाशात उजाडली, जी वाड्याच्या टाईल्सखाली लपलेले प्रत्येक रहस्य उघड करण्याचा प्रयत्न करत होती. सातार्याचा मध्यवर्ती चौक खचाखच भरलेला होता.
जिज्ञासू आणि निर्णय घेणारे चेहरे उत्सुकतेने वाट पाहत होते. एका लोभी चुलत भावाच्या नेतृत्वाखाली नातेवाईकांनी गौरीला, एक राक्षसी मोहक स्त्री, आणि कुलगुरूला, एक वृद्ध आणि भ्रष्ट माणूस म्हणून चित्रित केलेल्या आरोपांची यादी तयार केली होती. हवेत विद्युत ताण होता आणि यशवंतरावांच्या आगमनानंतरची शांतता कोणत्याही अपमानापेक्षा जड होती. तो मचानाज्वल येणाऱ्या राजाच्या प्रतिष्ठेने चालत होता, परंतु त्याचे डोळे एकेकाली कडक होते, आता एका भयंकर दृढनिश्चयाने चमकत होते, ज्यामुळे पुढच्या रांगेत असलेल्या कट रचणाऱ्यांना भीती वाटली. गौरीला वर्तुळाच्या मध्यभागी उभे राहण्यास भाग पाडले गेले. तिला अपमानित विधवा म्हणणाऱ्या जमावाच्या कामुक नजरा आणि क्रूर शब्दांच्या संपर्कात ती थरथर कापत होती, पण तिची नजर यशवंतरावांवर रोखून होती. सार्वजनिक अपमानापुढे कोसलू नये म्हणून त्यांच्यात शक्ती शोधत होती. तिच्या चुलत भावाने आपले भाषण सुरू केले. गौरीला मिळालेल्या स्वातंत्र्य आणि तिने अनावश्यक विशेषाधिकार मिळविण्यासाठी नेत्याला कसे मोहक केले होते याचे द्वेषपूर्ण वर्णन केले. प्रत्येक शब्द गौरीच्या त्वचेवर चाबकाच्या फटक्यासारखा होता, परंतु ती गतिहीन राहिली. दुःख आणि सौंदर्याची एक मूर्ती जी तिच्यावर आरोप करणाऱ्यांच्या नैतिक कुरूपतेच्या अगदी विरुद्ध होती. बाह्य संघर्षाचा कलस सार्वजनिक चौकात होता, जिथे परंपरा विकृत आणि ढोंगी नैतिकतेच्या नावाखाली आणखी एका बलीला गिलंकृत करण्याची तयारी करत होती. जेव्हा पंचायतीच्या वडिलांनी यशवंतरावांच्या बचावात काही बोलायचे आहे का असे विचारले, तेव्हा आलेली शांतता पूर्ण होती. फक्त जवळच्या झाडांमधील वाऱ्याच्या आवाजाने ती मोडली. कुलगुरू पुढे आले. त्यांची उपस्थिती जागेवर इतकी प्रबल होती की त्यांचे विरोधक देखील त्यांच्याकडून निघणाऱ्या शक्तीच्या आभापुढे सहजतेने मागे हटले. त्याने माफी मागून किंवा नकार देऊन सुरुवात केली नाही, तर अशा हावभावाने की सर्वांनाच स्तब्ध केले. त्याने त्याच्या गल्ल्यातील सुवर्णपदके आणि मानद पदके काढून जमिनीवर फेकून दिली. धातूच्या दगडावर आदळण्याचा आवाज एखाद्या निकालासारखा प्रतिध्वनित झाला, जो सूचित करतो की तो त्याच्या भूमिकेशी वाटाघाटी करण्यासाठी नाही, तर मानवी आनंदाच्या बलिदानाची मागणी करणाऱ्या जगाचा त्याग करण्यासाठी आला आहे. गौरीजवळ जाऊन त्याने तिचा हात घट्ट धरला तेव्हा तणाव शिगेला पोहोचला. तू सन्मानाबद्दल बोलतेस, पण मला येथे जे दिसते ते सद्गुणाच्या वेशात लोभाचा कुजलेला भाग आहे. यशवंतरावांनी सुरुवात केली. त्यांचा आवाज अशा अधिकाराने गुंजत होता जो कोणताही पद देऊ शकत नाही. त्याने उपस्थित असलेल्या प्रत्येक नातेवाईकाकडे पाहिले. त्यांचे खोटेपणा आणि एका निष्पाप महिलेच्या नाशातून त्यांच्या मालकीचे नसलेले वारसा मिळविण्याच्या त्यांच्या लपलेल्या इच्छा उघड केल्या. गर्दी कुरकुर करू लागली, परंतु त्याच्या शब्दांच्या जोराने त्यांना लगेच शांत केले, कारण तो आत्मघातकी धाडसाने सर्वांच्या तोंडावर सत्य फेकत होता. त्याने जाहीर केले की खरे दुर्भाग्य गौरीचे विधवात्व नव्हते, तर अशा समाजाचे ढोंग होते जे प्रेम आणि आदर करण्याऐवजी एका तरुणीला आत्ममृत पाहण्यास प्राधान्य देत होते. हा संघर्ष पूर्ण होता आणि कुलगुरू त्याच्या मागे सर्व पूल ज्वलंत भाषणाने पेटवत होते. यशवंतरावांनी सर्वांसमोर गौरीशी जोडलेल्या खोल बंधनाची कबुली दिली. 2 मानवांची एकाकीपणापासून सुटका करण्याची इच्छा हा गुन्हा आहे असे म्हणण्याचे आव्हान दिले. त्यांनी तिच्या भक्तीचे, शैती वाचवणाऱ्या बुद्धिमत्तेचे आणि तिच्या आत्म्याच्या शुद्धतेचे वर्णन केले, जे त्यांनी त्यांच्या अहंकारामुळे गावाच्या नियमांमुळे जवळ नष्ट होऊ दिले होते. जर पाप म्हणजे तिला मुक्त राहावे, रंग घालावे आणि जीवन जगावे अशी इच्छा असेल, तर मी साताराचा सर्वात मोठा पापी आहे, असे त्यांनी डोळ्यांत विजयाच्या तेजाने घोषित केले. धक्का सार्वत्रिक होता. त्याच्या पदावरील माणसाकडून कोणीही अशा प्रामाणिकपणाची अपेक्षा केली नव्हती आणि परिपक्व आणि संरक्षणात्मक प्रेमाच्या घोषणेपूर्वी मोहक कथा कोसळली. तो स्वतःच्या पत्नाला मुक्तीच्या कृतीत रूपांतरित करत होता. चुलत भावाने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. ओरडत होता की तो वेडा आहे आणि पाटील नाव पुसण्यासाठी वारसा ताबडतोब जप्त केला पाहिजे. परंतु यशवंतराव फक्त हसले. एक कोरडा, तिरस्कारपूर्ण आवाज. त्याने उघड केले की त्याने त्याची बहुतेक मालमत्ता आधीच अशा ट्रस्टमध्ये
हस्तांतरित केली आहे, ज्यांना कधीही स्पर्श करू शकत नाहीत, जेणेकरून त्यांच्या लोभाचे फल मिळणार नाही. कट रचणाऱ्यांचा राग लगेचच भडकला. त्यांनी सभा ओरड आणि धमक्यांच्या क्षेत्रात बदलली. परंतु यशवंतराव हल्ले नाहीत. लाटांविरुद्ध दगडासारखे राहिले. त्याने गौरीला जवळ ओढले, आपल्या भव्य शरीराने तिचे रक्षण केले आणि सर्वांसमोर त्यांच्यातील शारीरिक संपर्क हा त्यांच्या अतूट बंधनाचा अंतिम पुरावा होता. पापाचा कलस म्हणजे खरे तर धैर्य आणि एकमेकांना पूर्ण शरण जाण्याचा कलस होता. चौकातील तणाव धोकादायक बनला. काही तरुण गावकऱ्यांना नातेवाईकांनी चिथावणी देऊन समाजाचा सन्मान स्वच्छ करण्यासाठी जोडप्यावर हल्ला करण्यास भाग पाडले. तथापि यशवंतरावांनी कोणतीही भीती दाखवली नाही. त्यांनी आक्रमकांचा सामना इतक्या तीव्रतेने केला की सर्वात धाडसी देखील त्याच्यात एक म्हातारा माणूस नसून त्याचे रक्षण करणारा योद्धा पाहून संकोच केला. त्याच्या शौर्याने प्रेरित झालेल्या गौरीनेही डोकेवर केले. तिच्या डोळ्यांत अशी शक्ती चमकली जी कोणालाही माहीत नव्हती आणि ती सर्वांना तिला स्पर्श करण्याचे धाडस करत होती. त्या क्षणी ते सासरे आणि सून नव्हते किंवा कुलपिता आणि विधवा नव्हते. ते फक्त दोन प्रेमी होते जे जगाच्या न्यायाला अशा सन्मानाने तोंड देत होते की तिथे कोणीही समजू शकत नव्हते. रहस्य उलगडले गेले होते आणि जे उरले होते ते त्यांच्या सामायिक इच्छेचे कठोर सत्य होते. यशवंतरावांनी त्यांच्या विश्वासू माणसांना, जे अजूनही त्यांच्याशी एकनिष्ठ होते, त्यांना जोडप्याला घेरण्याचा इशारा दिला. संतप्त आणि हुशार जमावाच्या रोषाविरुद्ध एक भौतिक अडथळा निर्माण केला. त्याने जाहीर केले की तो आणि गौरी त्या ढोंगी आणि क्रूर समुदायाचे सदस्य म्हणून साताऱ्यात पाऊल ठेवण्याचा हा शेवटचा दिवस असेल. वडाचे दगड ठेवा, परंपरेची धूळ ठेवा, आम्ही जीवन राखू, तो म्हणाला. त्याचे शब्द हवेत धारदार 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 वृत्तीने फिरले. त्याने पंचायतीकडे पाठ फिरवली. ही त्याच्या सामाजिक बहिष्काराची सर्वोच्च अनादराची भावना होती. परंतु त्याने ओठांवर मुक्ततेचे स्मितहास्य दाखवले. त्यांच्या निषिद्ध उत्कटतेला पूर्णपणे शरण जाणे आता एक निष्पक्ष यश होते आणि मिळालेल्या स्वातंत्र्याच्या तोंडावर त्याचे परिणाम महत्त्वाचे राहिले नाहीत. गौरीला त्या माणसाबद्दल कृतज्ञता आणि तळमळीची लाट जाणवली जो तिच्यासाठी सर्वस्व अर्पण करत होता. त्याला जाणीव झाली की तोच एकमेव आहे जो तिला खरोखर एक पूर्ण व्यक्ती म्हणून पाहतो. तिने त्याचा हात दाबला, तिला सावल्या आणि सततच्या न्यायापासून दूर नवीन जीवनाकडे नेणारी उबदारता आणि दृढता जाणवली. कथेचा कलस शिगेला पोहोचला होता आणि भावनिक तणाव इतका तीव्र होता की गर्दीतील काही जण त्या बंडाच्या क्रूर प्रामाणिकपणाने रडू लागले. साताऱ्याची सामाजिक व्यवस्था पायाशी हादरली होती आणि यशवंतरावांच्या भाषणानंतर काहीही पूर्वीसारखे राहणार नव्हते. ते त्या चौकातून बहिष्कृत म्हणून बाहेर पडत होते, परंतु त्यांना त्याच्या खोट्या सिंहासनावर असलेल्या कोणत्याही राजापेक्षा अधिक शक्तिशाली वाटले. अपमानाच्या गारपिटीत आणि आशीर्वादांच्या कुजबुजात हे जोडपे चौकातून बाहेर पडले. इतके दिवस त्यांना गुदमरण्याचा प्रयत्न करणाऱ्या नियमांच्या जगाला मागे सोडून यशवंतरावांना वाटले की त्यांच्या खांद्यावरून दशकांचे ओझे कमी झाले आहे आणि त्याऐवजी त्यांच्या आयुष्याच्या त्या टप्प्यावर त्यांनी कधीही कल्पना केली नव्हती अशी हलकीपणा आली आहे. तर्कशक्तीवर मात करणारी इच्छा आता त्यांची मार्गदर्शक होती आणि त्यांच्या शेजारी असलेली स्त्री ही त्यांची एकमेव खरी आणि मौल्यवान वारसा होती. पापाचा कलस जीवनाच्या कलसात रूपांतरित झाला होता, जिथे त्यांच्या जोडलेल्या हातांचा स्पर्श हा परंपरेच्या जुलूमशाही विरुद्ध सर्वात शक्तिशाली जाहीरनामा होता. ते अज्ञाताचा सामना करण्यास तयार होते, ज्या उत्कटतेने प्रेरित होते, ज्याला काल आणि समाजाने उदासीनतेच्या बर्फाने विझवण्याचा व्यर्थ प्रयत्न केला होता. यशवंतराव आणि गौरी यांचे पारंपरिक हवेलीतून निघणे हे पराभवाचे कृत्य नव्हते, तर अज्ञाताकडे जाणारी एक विजयी कूच होती, ज्यात त्यांनी अनिश्चित स्वातंत्र्यासाठी अत्याचारी विलास मागे सोडला होता. त्यांनी फक्त आवश्यक वस्तू घेतल्या, परंतु त्यांच्या हृदयात जे होते ते वाड्याच्या कॉरिडॉरमध्ये आता या लोभी नातेवाईकांनी तीव्र वाद घातला होता.
त्या सोन्यापेक्षा जड आणि मौल्यवान होते. यशवंतरावांचे परिवर्तन पूर्ण झाले होते. एकेकाली कर्तव्यासाठी जगणारा माणूस आता स्वतःसाठी आणि भावनिक मृत्यूपासून वाचवणाऱ्या स्त्रीसाठी जगण्याचा आनंद शोधू लागला. गौरीनेही कायमची फिकट रंगाची साडी सोडून दिली होती. तिच्या नवीन जीवनाचे आणि आता तिच्या नसांमध्ये जोमाने वाहणाऱ्या रक्ताचे प्रतीक असलेली गर्द लाल साडी परिधान केली होती. ते ज्या जगापासून निघत होते त्या जगाशी अनोळखी होते, परंतु शेवटी त्यांच्या स्वतःच्या स्वभावाशी आणि खोल इच्छांशी जवळीक साधली. ते एका दूरच्या शहरात स्थायिक झाले, जिथे पाटील नावावर परंपरेचे वजन नव्हते किंवा घोटाळ्याचा डाग नव्हता, ज्यामुळे त्यांना आदर आणि प्रौढ उत्कटतेने एकत्रित जोडपे म्हणून पुन्हा सुरुवात करता आली. यशवंतरावांनी त्यांच्या विशाल अनुभवाचा वापर करून गौरीला समाजाने जिवंत गाडलेल्या इतर उपेक्षित महिला आणि विधवांना शिक्षण आणि आश्रय देण्यासाठी समर्पित एक संस्था उघडण्यास मदत केली. माजी कुलगुरूंना राजकीय शक्ती आणि सामुदायिक अधिकाराने कधीही दिलेली शांती मिळाली. त्यांच्या जोडीदाराच्या उत्साही नजरेतून आणि आता त्यांनी सामायिक केलेल्या ध्येयातून त्यांना पुन्हा तरुण वाटले. त्यांनी त्यांचे मिलन खाजगीरित्या औपचारिक केले, आत्म्यांचा एक करार ज्यांना त्यांना खरोखर ओळखणाऱ्यांच्या नजरेत पवित्र होण्यासाठी ढोंगी पुरोहितांच्या मान्यतेची आवश्यकता नव्हती. सातारा येथील बातम्या एका कुजत्या वाड्याबद्दल सांगत होत्या, जिथे नातेवाईकांमधील कायदेशीर वादामुळे एकेकाली लादलेल्या हवेलीचे कलह आणि सावलीच्या अवशेषात रूपांतर झाले होते. त्यांना इतका हव्या असलेला वारसा शाप ठरला होता, कारण यशवंतरावांच्या खंबीर नेतृत्वाशिवाय आणि गौरीने आणलेल्या सुसंवादाशिवाय पाटील घराणे स्वतःच्या लोभ आणि दुष्टतेच्या ओंज्याखाली कोसळले. दरम्यान या जोडप्याच्या नवीन घरात हास्याचा आवाज आणि चमेलीच्या सततच्या सुगंधाने जीवन फुलले, परंतु यावेळी शोक किंवा सामाजिक दडपशाहीचा कडू स्पर्श नव्हता. ज्यांनी त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्यांना शिक्षाही त्यांच्या सामान्यतेतच झाली होती. तर यशवंतराव आणि गौरी यांचे परिणाम उद्दिष्ट आणि खऱ्या प्रेमाने भरलेले अस्तित्व होते. यशवंतरावांचे निश्चित परिवर्तन आता जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातून दिसून येत होते. तीव्रतेऐवजी करुणेने आणि त्यांच्या शेजारी असलेल्या स्त्रीसाठी अखंड तळमळ. तो आता कुलपिता नव्हता, तर फक्त एक खोलवर प्रेम करणारा माणूस होता, ज्याला परिपक्वतेत असुरक्षित राहण्याचे धैर्य आणि खरोखर मुक्त होण्याची शक्ती मिळाली होती. गौरी तिच्या अभ्यासात परतली, महिलांच्या हक्कांसाठी एक शक्तिशाली आवाज बनली. तिने हे सिद्ध केले की तिचे उदासीन सौंदर्य केवळ एका योद्ध्याचे कवच होते, ज्याला फुलण्यासाठी सुपीक जमिनीची आवश्यकता होती. त्यांच्यातील हे बंधन एक शहरी आख्यायिका बनले, ज्यांना अजूनही असे वाटते की इच्छा आणि सत्य मानवतेच्या सर्वात कठोर अडथळ्यांवर मात करू शकते. त्यांनी बनवलेला नवीन निषिद्ध संबंध आशेच्या साम्राज्याचा पाया बनला, जिथे प्रेम पाप म्हणून पाहिले जात नव्हते, तर थकलेल्या आत्म्याच्या खऱ्या मुक्तीचा एकमेव मार्ग म्हणून पाहिले जात होते. ते प्रत्येक दिवस नशिबाने चोरलेल्या देणगीसारखे जगत होते. प्रत्येक स्पर्श, प्रत्येक नजर आणि प्रत्येक संभाषणाचा आस्वाद घेत होते, जणू काही जग कोणत्याही क्षणी संपू शकते. सातारा समाजासाठी धक्कादायक परिणाम असा होता की हे जोडपे केवळ जगले नाही तर प्रचंड समृद्ध झाले. सामाजिक उल्लंघन अपरिहार्यपणे दुःख आणि पश्चात्तापाकडे नेते या तर्काला झुगारून त्यांनी सिद्ध केले की सर्वात मोठा अपमान म्हणजे अन्याय्य परंपरेचे नियम मोडणे नाही, तर आत्म्याला आतून गिलंकृत करणाऱ्या आणि इच्छा नष्ट करणाऱ्या गोष्टीशी विश्वासू राहणे. वाड्याच्या शांततेची जागा पायाच्या सततच्या कुरकुराने घेतली, जिथे यशवंतराव आणि गौरी यांनी भूतकाळातील बंधने स्वीकारण्यास नकार देणाऱ्या नवीन पिढीला मार्गदर्शक म्हणून काम केले. परस्पर आदर आणि एकमेकांच्या सतत शोधावर आधारित त्यांचे संघटन हे जिवंत उदाहरण बनले की आनंद मिळविण्यासाठी कधीही उशीर होत नाही. जरी ते कमीत कमी अपेक्षित ठिकाणाहून आले तरी ते शहराच्या रस्त्यांवरून हातात हात घालून फिरत होते. एक राखाडी केसांचा पुरुष आणि एक तेजस्वी सौंदर्याची स्त्री, ज्यांच्या प्रेमातून टीकाकारांना आंधळे करणारी आणि स्वप्न पाहणाऱ्यांना प्रेरणा देणारी शक्ती पसरत होती. कुलगुरूंचे पतन खरे तर त्यांच्या पूर्ण पुरुषाच्या स्थितीत उदय होता आणि गौरीचे जीवन
अखेर अन्याय्य सामाजिक मृत्यूच्या थंड तावडीतून सुटले. यशवंतराव दररोज रात्री झोपण्यापूर्वी घोरीकडे पाहत असत आणि सातारातील वादलाचे आभार मानत असत. ज्ञाने त्यांना इतके दिवस त्यांच्या डोळ्यांसमोर असलेले सत्य पाहण्यास भाग पाडले होते. त्यांना माहीत होते की त्यांनी दिलेली किंमत खूप मोठी आहे, परंतु त्यांच्या प्रिय स्त्रीच्या शेजारी दररोज जागे होण्याचे बक्षीस ग्रामीण अभिजात वर्गाच्या कोणत्याही पदवीपेक्षा अमर्यादपणे मोठे होते. ते जिवंत पुरावे होते की इच्छा धैर्याने जोडली तर दगडी भिंती पाडण्याची आणि संपूर्ण वंशाचे नशीब बदलण्याची शक्ती असते. पाप आणि मुक्तीने भरलेली त्यांची कहाणी प्रेमाच्या प्रत्येक हावभावात आणि अन्यायाविरुद्ध जिंकलेल्या प्रत्येक लढाईत लिहिली जात राहिली, ज्याचा शेवट सातारा कधीही विसरणार नाही. यशवंतराव आणि गौरी यांच्यात जर इतकी खोल इच्छा आणि तितकाच खरा संबंध असता तर तुमच्या कुटुंबाच्या परंपरांचा विश्वासघात तुम्ही माफ कराल का? एकमेकांना पूर्णपणे एकांतात सापडलेल्या दोन व्यक्तींच्या आनंदापेक्षा सामाजिक नियम जास्त महत्त्वाचे आहेत का? जर तुम्हाला असे वाटत असेल की प्रेम आणि उत्कटता ही आवश्यक परिवर्तनाची साधने असू शकतात, जरी किंमत भूतकालाचा त्याग करत असली तरी इच्छेला कोणतेही नियम नसतात, अशी टिप्पणी द्या. नैतिकता आणि मानवी उत्कटतेच्या मर्यादांना आव्हान देणाऱ्या अधिक सत्य, धक्कादायक आणि रहस्यमय कथांसाठी आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या. भव्य पारंपरिक वाड्यांच्या सावलीत आणखी काय लपलेले आहे जे आपण अद्याप जगासमोर उघड करण्याचे धाडस केलेले नाही? त्या वादली रात्री गौरीच्या निषिद्ध उबदारपणाऐवजी जर यशवंतरावांनी रिकाम्या सन्मानाची निवड केली असती तर ते आनंदी असतील अशी तुम्ही कल्पना करू शकता का? खरं तर त्यांचे पतन ही त्यांच्या पत्नी आणि मुलासारख्याच कबरीत जाण्यापूर्वी त्यांना जिवंत वाटण्याची एकमेव संधी होती. बर्याचदा आपण ज्याला पाप म्हणतो ते म्हणजे अशा जगात स्वतःशी प्रामाणिक राहण्याचे धाडस जे चांगल्या प्रकारे सांगितलेल्या खोट्या गोष्टींना प्राधान्य देते. या जोडप्यासाठी प्रेरणादायी निकाल आपल्याला दाखवून देतो की जीवन भित्र्यांना माफ करत नाही, परंतु जे निषिद्ध सीमांच्या पलीकडे प्रेम करण्याचे धाडस करतात त्यांना उदारतेने बक्षीस देते. जर ही कहाणी तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली असेल तर एक लाईक द्या आणि चॅनेलवर आमच्या पुढील चित्तथरारक कथेसाठी सज्ज व्हा.